Dear student, in the last lecture we have seen variation in value of G. First, change along the surface of the earth. Second, change with the height and change with the depth. मागच्या तासाला आपण जीचं असणारे जे काही मूल्य जे आहे तर त्या जीच्या मूल्यामध्ये होणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर उंचीनुसार जीच्या किमतीमध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी पाहिला. आणि चेंज विथ डेप्थ म्हणजे खोलीनुसार पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीची असणारी काही किंमत जी आहे तर त्या किमतीमध्ये काय बदल होतो याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन मास अँड वेट. त्याच्यानंतर वस्तुमान आणि वजन याच्यामधला असणारा जो काही फरक जो आहे तर तो फरक आपण त्या ठिकाणी पाहिला. नेक्स्ट, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज, गुरुत्वीय लहरी, वेव्ज आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ द वॉटर when we drop a stone into it. फक्त पाण्यामध्ये दगड टाकल्यावर त्याच्यावर लहरी जी आहेत तर त्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात. हे तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटी करून त्या ठिकाणी पाहिलं असेल. सिमिलरली यू मस्ट हॅव सीन द वेव्ज जनरेटेड ऑन ए स्ट्रिंग when both its ends are held in hand and it is shaken. त्याचबरोबर एक दोरी जी आहे तर ती दोरी त्या ठिकाणी घेऊन त्या दोरीची दोन्ही असणारी जे काही टोकं जी आहेत तर ती टोकं धरून हलवल्यास त्याच्यावर सुद्धा काय होता नसतात आपल्याला लहरी जी आहेत तर त्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी करून पाहिली असेल. लाईट इज ऑल्सो ए टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. अशाच पद्धतीने प्रकाश जो आहे तर तो प्रकाश देखील त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकाराचा असणारा जो काही तरंग जो आहे तर तो तरंग त्या ठिकाणी प्रकाशाचा त्या ठिकाणी तरंग जो आहे तर तो म्हणजे प्रकाश जो आहे हा प्रकाश देखील एक प्रकारचा त्या ठिकाणी तरंग त्या ठिकाणी आहे. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ज अँड रेडिओ वेव्ज आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. गॅमा किरण असतील, क्ष किरण असतील, अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अतिनील किरण त्या ठिकाणी असतील, अवरक्त किरण त्या ठिकाणी असतील, सूक्ष्म तरंग असतील, रेडिओ तरंग असतील, हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय तरंगाचे विविध अशा प्रकारचे प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी आहेत. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट्स दिस वेव्ह अँड वी रिसीव्ह देम युजिंग आवर इन्स्ट्रुमेंट. तर ॲस्ट्रॉनॉमिकल असणारे जे काही ऑब्जेक्ट जे आहेत म्हणजे खगोलीय वस्तू ज्या आहेत तर त्या खगोलीय वस्तू काय करताना दिसतात, हे तरंग जे आहेत तर ते तरंग त्या ठिकाणी इमिट करताना दिसतात, उत्सर्जित करताना दिसतात. आणि आपण आपल्याकडे असणारे जे काही उपकरणं जे आहेत तर त्या उपकरणाद्वारे ही असणारे जे काही उत्सर्जित केलेली जी काही असणारे जे काही तरंग जे आहेत तर ते तरंग काय करताना दिसतो, रिसिव्ह करताना दिसतो, ग्रहण त्या ठिकाणी करताना दिसतो. ऑल आवर नॉलेज अबाउट द युनिव्हर्स हॅज बीन ऑब्टेन थ्रू दिस वेव्ज. म्हणजे विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला ही अशा प्रकारच्या असणाऱ्या काही लहरी ज्या आहेत तर त्या लहरींद्वारेच त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर ए व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ज. याच्या काही गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्या गुरुत्वीय लहरी अगदी वेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही लहरी ज्या आहेत तर त्या लहरी त्या ठिकाणी आहेत. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. आणि त्यांनाच त्या ठिकाणी अवकाश काळातील लहरी जी आहेत तर त्या लहरी त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आईन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1960. आणि हे जे काय असणारे जे काही अवकाश काळातील असणारे जे काही लहरी ज्या आहेत तर त्या लहरींच्या अस्तित्वाची असणाऱ्याची काही शक्यता जो आहे तर तो शक्यता अल्बर्ट आईन्स्टाईन नावाचा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञानं 1916 मध्येच त्या ठिकाणी ती वर्तवलेली आहे. These waves are very weak and it is very difficult to detect them.
या असणाऱ्या ज्या काही लहरी ज्या आहेत तर त्या लहरी कशा सांगितल्या तर अतिशय क्षीण त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्यांची जी काही व्हॅल्यू जी आहे तर ते व्हॅल्यू अतिशय त्या ठिकाणी क्षीण असल्यानं त्यांना शोधणं त्या ठिकाणी अतिशय कठीण आहे. सायंटिस्ट हॅव constructed extremely sensitive instrument to detect the gravitational waves emitted by the astronomical sources. आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही खगोलीय वस्तू ज्या आहेत, खगोलीय वस्तू म्हणजे अवकाशामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू, तर त्या खगोलीय वस्तूमधून उत्सर्जित झालेल्या ज्या काही गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील अशा प्रकारचे असणारे जे काही उपकरणं जे आहेत तर ते उपकरणं त्या ठिकाणी तयार केलेली. अमंग दीज लिगो दॅट इज लेझर इंटरफेरोमॅटिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी इज द प्रॉमिनंट वन. आणि जे काही अशा प्रकारचे असणारे जे काही अतिशय संवेदनशील अशा प्रकारची उपकरणं, जी सेन्सिटिव्ह अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट जे आहेत तर त्याच्यामधलं असणारं जे काही लिगो लेझर इंटरफेरोमॅट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे एक प्रमुख त्याच्यामधलं त्या ठिकाणी असणारे जे काही साधन जे आहे तर ते साधन त्या ठिकाणी. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ देअर प्रेडिक्शन सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्ज कमिंग फ्रॉम एन ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. जी आईन्स्टाईन जे आहेत तर त्या आईन्स्टाईनने आपल्या लक्षात येत नसते की 1916 त्या प्रकारचं भाकीत केलं होतं. आणि बरोबर 100 वर्षांनी म्हणजे शास्त्रज्ञांनी 2016 आईन्स्टाईनचं असणारे जे काही भाकीत जे आहे तर त्या भाकितानंतर म्हणजे 2016 साली बरोबर 100 वर्षांनी खगोलीय असणारे जे काही वस्तू जे आहेत, स्रोत जे आहेत तर त्या स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्या गुरुत्वीय लहरींचा शोध त्या ठिकाणी लावला. Indian scientists have contributed significantly in this discovery. आणि हा जो काय असणार जो काही शोध जो आहे तर त्या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान जे आहे तर ते योगदान त्या ठिकाणी लक्षणीय त्या ठिकाणी. This discovery has opened a new path to obtain the information about the universe. आणि या शोधामुळं विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन अशा प्रकारचा असणारा काही मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी खुला झालेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे फ्री फॉल, याला त्या ठिकाणी मुक्त पतन आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणताना दिसतो पहा की टेक ए स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड, विच फोर्स आर ऍक्टिंग ऑन द स्टोन. एक लहान दगड काय करायचंय हातामध्ये त्या ठिकाणी घ्यायचंय, विच फोर्स आर ऍक्टिंग ऑन द स्टोन. आणि हे असणारा जो काय हातामध्ये असणारा जो काही दगड जे आहे तर त्या दगडावर कोणकोणती बल त्या ठिकाणी प्रयुक्त होतात. तर आपल्या लक्षात येताना ज्या वेळेला एखादा असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड आपण हातामध्ये घेतो तर त्यावेळेला हात जे आहे तर ते हात त्याच्यावर त्या ठिकाणी बल लावतो. त्याचबरोबर खालून वरच्या दिशेनं ते असणारा जो काही दगड जे आहे तर त्या दगडावर त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावलं जातं. नाव रिलीज द स्टोन, व्हॉट डू यू ऑब्झर्व, व्हॉट आर द फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन्स आफ्टर यू रिलीज इट. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येताना दिसते की हा असणारा जो काही हातामधला असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड आपण हळूच त्या ठिकाणी सोडून दिला तर काय आढळतं. त्याच्यानंतर तुम्ही हा दगड जो आहे तर तो दगड सोडून दिल्यानंतर त्या दगडावर कोणकोणत्या प्रकारची बल जी आहे तर ती बल त्या ठिकाणी प्रयुक्त होताना असतात. पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले, वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ऍक्ट्स ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. पृथ्वीचं असणारे जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल काय करताना असते सगळ्या वस्तूवर त्या ठिकाणी प्रयुक्त होताना असते हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. When we are holding the stone in our hand, the stone was experiencing this force. म्हणजे ज्या वेळेला एखादा असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड आपण हातामध्ये त्या ठिकाणी धरतो, तो हातात धरलेला जो काही दगड जो आहे तर त्या दगडावर देखील या ठिकाणी पृथ्वीचं असणार जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी असतं. पुढे काय सांगितलं, बट इट वॉज बॅलन्स बाय द फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डिरेक्शन. परंतु आपण हात जो आहे तर त्या हातानं विरुद्ध दिशेनं लावलेलं जे काही बल जे आहे, पृथ्वीचं गुरुत्वबल वरून खाली असतं, दगड काय करतो आपण खालून वर त्या ठिकाणी,
म्हणजे हातानं या गुरुत्वबलाच्या विरुद्ध दिशेनं लावलेलं ते बल जे आहे तर ते बल काय करताना दिसतं तर त्या दगडाला त्या ठिकाणी संतुलित करताना दिसतं आणि त्याच्यामुळे तो दगड जो आहे तर तो दगड आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी स्थिर होताना दिसतो. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्स ॲज रेस्ट. आणि याच्यामुळे काय होताना दिसतो तो असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसतो स्थिर त्या ठिकाणी राहतो. Once we release the stone from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth and the stone falls down under its influence. आणि ज्या वेळेला आपल्या हातामध्ये असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड आपण त्या ठिकाणी सोडून देतो, रिलीज करतो. रिलीज केल्यानंतर त्या दगडावर फक्त गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रयुक्त होताना दिसतं आणि गुरुत्वबलाच्या प्रभावामुळं तो असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड त्या ठिकाणी काय होताना दिसतो खाली त्या ठिकाणी पडताना त्या ठिकाणी दिसतो. Whenever an object moves under the influence of this force of gravity alone, it is said to be falling freely. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा एखादी असणारी काही वस्तू जी आहे तो ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट केवळ गुरुत्वबलाच्या प्रभावामुळे जर गतिमान जर त्या ठिकाणी जर होत असेल तर अशा प्रकारची असणारी जी काही गती जी आहे तर त्या गतीलाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी फ्री फॉल किंवा मुक्त पतन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दस द रिलीज्ड स्टोन इज इन ए फ्री फॉल. आणि अशा पद्धतीनं दगड जो आहे तर त्या दगडाचं मुक्त पतन जे आहे तर ते मुक्त पतन त्या ठिकाणी होताना दिसतं. इन फ्री फॉल the initial velocity of the object is zero and goes on increasing due to the acceleration due to the gravity of the earth. म्हणजे मुक्त पतनामध्ये ज्या वेळेला दगड आपण त्या ठिकाणी सोडतो तो सोडत असताना सुरुवातीचा इनिशियल व्हेलॉसिटी आरंभिक वेग जो आहे तर तो आरंभिक वेग त्या ठिकाणी 0 असतो आणि कालानुसार गुरुत्वीकरण जे आहे तर त्या गुरुत्वीकरणामुळे काय होताना दिसते तर तो त्या दगडाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी वाढत जाताना दिसतो. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड द बायंट फोर्स आल्सो ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे मुक्त पतनामध्ये आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी ज्या वेळेला आपण उदाहरणार्थ दगड जो आहे तर तो दगड आपण त्या ठिकाणी हातामधला दगड त्या ठिकाणी खाली सोडला म्हणजे पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हा असणारा जो काही दगड जो आहे तर त्या दगडाचा हवेशी होणाऱ्या घर्षण बलामुळे काय होताना दिसते तर त्या वस्तूच्या गतीला त्या ठिकाणी विरोध होताना दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी दगडाच्या गतीला त्या ठिकाणी विरोध होताना दिसतो आणि वस्तूवर प्लावक बल जे आहे तर ते प्लावक बल सुद्धा काय करताना दिसतं कार्य करताना त्या ठिकाणी दिसतं. दस फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. आणि म्हणून मुक्त पतन जर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जर पाहायचं जर असेल तर खऱ्या अर्थानं मुक्त पतन जे आहे तर ते मुक्त पतन त्या ठिकाणी हवेमध्ये होऊ शकत नाही. तर हे मुक्त पतन फक्त आपल्या लक्षात येताना दिसते की व्हॅक्यूम म्हणजे निर्वातातच त्या ठिकाणी ते शक्य आहे. For a freely falling object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using the Newton's equations of motion. म्हणजे मुक्त पतनामध्ये वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेली न्यूटनची असणारे जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरणांचा वापर करून आपण त्या ठिकाणी ते काढू शकतो. पुढे फॉर ए फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी u and the acceleration a is equal to g. Thus we can write the equation as. आणि म्हणून सर्वसाधारणपणे मुक्त पतनासाठी त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी हे जी असतं आणि आरंभिक वेग u जो आहे तर तो 0 असतं हे लक्षात घेऊन आपण खालील प्रमाणे समीकरण जे आहे तर ते समीकरण आपण काय करू शकतो मांडू त्या ठिकाणी शकतो. आता न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी माहिती की सर्वसाधारणपणे न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आपल्याला माहिती की v इज इक्वल टू u प्लस at अशा प्रकारचं गतिविषयक समीकरण आहे.
परंतु याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसतंय की यूची असणारी जी काही किंमत जी आहे तर ती यूची किंमत त्या ठिकाणी 0 आपल्याला ठेवायची आणि ए इज इक्वल टू काय म्हणायचे जी त्या ठिकाणी म्हणायचं. असं जर आपण त्या ठिकाणी जर म्हटलं तर काय येताना दिसते पहा व्ही इज इक्वल टू यूची किंमत आपल्याला 0 ठेवायची, एच्या ऐवजी जी टी म्हणजेच व्ही इज इक्वल टू जी टी. अशा प्रकारचं इक्वेशन जे आहे समीकरण जे आहे तर ते समीकरण आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतरचं न्यूटनचं असणारं जे काही गतिविषयक दुसरं समीकरण जे आहे तर ते दुसरं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी माहिती की एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. पुढे याच्यामध्ये किमती जी आहेत यूची किंमत आपल्याला त्या ठिकाणी 0 ठेवायची, 0 इंटू टी प्लस 1/2 एच्या ऐवजी जी आणि टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 0 येईल आणि म्हणून एस इज इक्वल टू 0 प्लस 1/2 जी टी स्क्वेअर म्हणजेच एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. अशा प्रकारचं दुसरं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर थर्ड इक्वेशन जे आहे तर ते थर्ड इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी माहिती पहा की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. पुन्हा व्ही स्क्वेअर इज इक्वल इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, सुरुवातीचा आरंभिक वेग 0, 0चा स्क्वेअर प्लस 2 एच्या ऐवजी जी आणि एस. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू याची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 येईल म्हणजेच डायरेक्ट 2GS. अशा प्रकारचं थर्ड आपल्याला असणारं जे काही न्यूटनचं समीकरण त्या ठिकाणी मुक्त पतनासाठी त्या ठिकाणी मिळेल. आता पुढे फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड ॲक्सिलरेशन इज निगेटिव्ह. आता काय सांगितले की सरळ वर फेकलेल्या ज्या काही वस्तूच्या गतीचा अभ्यास त्या ठिकाणी करताना जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते कॅपिटल जी त्या ठिकाणी धरायचे, निगेटिव्ह त्या ठिकाणी धरायचे. आता का धरायचंय तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की गतीत त्वरण जे आहे तर ते वेगाच्या विरुद्ध दिशेनं असतं. म्हणजे तो दगड जो आहे तर तो दगड वरून खाली येताना दिसतो. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा की सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचं मूल्य त्या ठिकाणी ऋण असतं, कारण या गतीमध्ये त्वरण जे आहे तर ते त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी असतं. The magnitude of g is the same, but the velocity of the object decreases because of this negative acceleration. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जीचं असणारं जे काही परिमाण जे आहे तर ते परिमाण तेवढं जरी असलं तर या त्वरणामुळे दगडाचा वेग त्या ठिकाणी वाढत नाही तर तो काय होता निश्चित कमी होताना त्या ठिकाणी दिसतो. The moon and the artificial satellites are moving only under the influence of the gravitational field of the earth, thus they are in the free fall. म्हणजे चंद्र किंवा इतर असणारे जे काही कृत्रिम उपग्रह देखील काय करत नसतात, पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावाखालीच त्या ठिकाणी गतिमान त्या ठिकाणी असतात आणि म्हणून यांची असणारी जी काही गती जी आहे तर ती गती मुक्त पतन त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ही मुक्त पतनाची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का पहा, द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट ए गिव्हन प्लेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीवरील एका स्थानावर जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान त्या ठिकाणी असतं. दस एनी टू ऑब्जेक्ट irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. नीट ऐका काय सांगितले की आपण पाहिले की पृथ्वीवरील एका स्थानावर जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर त्या सगळ्या वस्तूंसाठी एक समान असतं आणि म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून आपण जर सोडल्या तर त्या एकाच वेळी जमिनीवर का होता नसतात पोहोचताना त्या ठिकाणी दिसतात. त्याचं वस्तुमान असेल किंवा इतर कुठल्याही गुणधर्माचा त्या या कालावधीवर त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर ते परिणाम त्या ठिकाणी होत नाही. गॅलिलिओ is said to have performed an experiment around 1519 in the Italian city of the Pisa. आणि असं म्हटलं जातं
की गॅलिलिओ जे आहे तर त्या गॅलिलिओनं सुमारे 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरामध्ये अशा प्रकारचा असणारा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी करून पाहिलेला आहे. तर ही ड्रॉप 2 स्पेअर ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लिनिंग टावर ऑफ द पिसा टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पेअर रीच द ग्राउंड ॲट द सेम टाइम. म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल जे आहे तर ते गोल काय केलेले आहे की गॅलिलिओ जे आहे तर त्या गॅलिलिओनं तिथे असणारं काही लिनिंग टावर, रेलिंग टावर म्हणजे झुकता अशा प्रकारचा मनोरा जो आहे तर त्या मनोऱ्यावरून एकाच वेळी खाली त्या ठिकाणी सोडलं. आणि पुढे आपल्याला सांगितले पहा काय सांगितले की ही ड्रॉप द 2 स्पेअर ऑफ द डिफरंट मासेस फ्रॉम द लिंक टावर ऑफ द पिसा टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पेअर रिलीज द ग्राउंड ॲट द सेम टाइम. म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तिथे असणारा जो काही झुकता मनोरा जो आहे तर त्या झुकत्या मनोऱ्यावरून एकाच वेळी त्या ठिकाणी खाली जर सोडले तर हे दोन्ही वेगवेगळ्या वस्तुमानाचे असणारे जे काही गोल जे आहेत तर ते गोल एकाच वेळी काय होता नसतात जमिनीवर पडतात हे त्याने त्या ठिकाणी सिद्ध केलेले. याचा असणारा जो काही व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी मागे टाकलेला होता, तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा. पाहता पुढे व्हेन वी ड्रॉप ए फिदर अँड ए हेवी स्टोन at the same time from a height they do not reach the earth at the same time. आता आपण एक जड दगड आणि एक पीस जर उंचावरून एकाच वेळी त्या ठिकाणी जर सोडलं तर तो दगड आणि पीस एकाच वेळेस त्या ठिकाणी जमिनीवर पोहोचताना दिसत नाही. परंतु पहा याच्यासाठी पुन्हा आपण त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं पहा काय दिलेलं आहे. आता असं का होताना दिसतंय. The feather experience a buoyant force and a frictional force due to air and therefore floats and reaches the ground slowly later than the heavy stone. म्हणजे पिसं आणि दगड एकाच वेळेस जर त्या ठिकाणी जर सोडला तर पिसांचं हवेशी होत असलेलं जे काही घर्षण जे आहे तर त्या घर्षणामुळं आणि प्रयुक्त होणारे जे काही प्लावक बल जे आहेत तर त्या प्लावक बळामुळे ते असणारे जे काही पीस जे आहेत तर ते पीस त्या ठिकाणी तरंगत हळूहळू त्या ठिकाणी खाली येताना दिसतं आणि त्याच्यामुळे त्याला जमिनीवर येण्यासाठी उशीर जो आहे तर तो उशीर त्या ठिकाणी लागताना दिसतो. द बायोंट अँड द फ्रिक्शनल फोर्स ऑन द स्टोन्स आर मच लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन अँड डज नॉट अफेक्ट द स्पीड ऑफ द स्टोन मच. म्हणजे हवेमुळे त्या ठिकाणी प्रयुक्त होणारे जे काही बल जे आहे तर ते बल दगडाच्या वजनापेक्षा त्या ठिकाणी खूप कमी असतं आणि याच्यामुळे दगडाच्या गतीवर त्याचा कोणत्या प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होत नाही किंवा ते असणारे जे काही दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास त्या ठिकाणी कमी पडतं. पुढे रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम अँड शो दॅट द वेदर अँड स्टोन इंडीड रीच द अर्थ ॲट द सेम टाइम. अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट आपण त्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबला त्या ठिकाणी आहे तर मी टाकलेला आहे. काय होता प्रयोग की शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी एकाच वेळेला त्या ठिकाणी असणारे काही पीस आणि असणारा तो काही ठोकळा त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि हा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग मात्र त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी व्हॅक्यूममध्ये केलेला. म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारची हवा नाही तर ते व्हॅक्यूम त्या ठिकाणी क्रिएट केलेले आणि व्हॅक्यूम क्रिएट करून निर्वात त्या ठिकाणी क्रिएट करून दगड आणि पीस दोन्ही वस्तू त्या ठिकाणी एकाच वेळेस त्या ठिकाणी जमिनीवर पोहोचतात हे त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी सिद्ध केलेले. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.